जे मागे बंधू आहेत त्यांनी कृपया खुर्चीवर बसून घ्यायचे। छोटू भाऊ ज्या ठिकाणी असतील त्यांनी या ठिकाणी यायचे। जय श्रीराम म्हणेल सर्वांनी जय जय श्रीराम म्हणायचं। जय श्रीराम जय श्रीराम। या ठिकाणी आपल्याला आमंत्रित काय केलंय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। धुळ्यामध्ये येणाऱ्या 20 मेला लोकसभेचं मतदान आहे। या मतदानासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या भागातील नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। सर्वप्रथम आलेल्या मान्यवरांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया। सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या। या ठिकाणी डॉक्टर सौ माधुरीताई बापना या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांचे या ठिकाणी आपण टाळ्यांनी स्वागत करूया। उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठावर बसलेले आपले माजी महापौर, आपल्या वार्डाचे लाडके नगरसेवक प्रदीप नाना करपे, तसेच डॉक्टर माधुरीताई बापना, तसे आपले चंद्रशेखर आझादचे मंडल अध्यक्ष भवन बापू चौधरी, तसे आपले नगरसेविका वंदनाताई थोरात, तसे आपले यशवंत भाऊ येवलेकर, छोटू भाऊ थोरात, तसे आपले रजनीश निंबाळकर सर, बबनराव चौधरी, तसे पंकज भाऊ दात्रा, प्रदीप भाऊ करपे, मनोज भाऊ चौधरी उपस्थित, मनोज भाऊ बरांबेकर आणि उपस्थित असलेल्या सर्व महिला आणि बंधू। आज आपल्या भागामध्ये ही सभा का घेण्यात आली आणि का बरं घेण्यात आली हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असणार। का की येत्या 20 तारखेला मतदान आहे। आपले लाडके लोकनेते आपले लाडके डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब हे उभे आहे आणि तुम्हाला सांगतो की आपण जेवढ्या संख्येने आपले नातेवाईक, समाज बांधव व गल्ली मोहल्ल्यातील गावाला गेले असतील सर्वांना सांगून सनी आणि 20 तारखेला आपलं योग्य जे बटन आहे ते दाबायचंय। म्हणतात ना कोणाचंही खा मटण पण योग्य ते दाबा बटन। कोणाची पार्टी खा, कोणाला काही करा, पण आपले शहराचे लाडके सुभाष डॉक्टर भामरे हे लक्षात ठेवा। म्हणतात ताईबाई अक्का लक्षात ठेवा, आपली निशाणी पक्का। आणि तुम्हाला उपस्थित सगळ्यांना सांगतो आपला विकास होणार आहे। बरेच जण म्हणतात बाबांनी केलं काय, बाबांचा केंद्रीय मंत्री होते, बाबांनी वरती खूप काही कामं केले आहेत, हे खालच्या लोकांना माहित नाही, फक्त खाली बाबांनी केलं काय। आता पाहिलं तुम्ही गेले 10 ते 20 वर्षापूर्वी आपला भाग कसा होता आणि गेले जेवढे 5 वर्षामध्ये आपल्या 4 नगरसेवकांनी कसे कामं केले, रोड झाले, नाल्या झाल्या, गटर झाल्या, अजून इडून पुढे कामं होणार आणि होतच राहणार ही गॅरंटी मोदी सरकारची आहे आणि अजून इडून विकास होणार। तुम्हाला सांगतो आपला धुळे शहर एकदम सुंदर होणार। आपण उदाहरणार्थ एक सांगतो तुम्हाला, पाहुणे मंडळी आले तर आपण पुढे नेतो, काहीच नाहीये बरोबर। आता इडून पुढे होणार, आता इडून पुढे आपला विकास होणार। फक्त एकदा बाबांना अजून एकदा निवडून द्या, का की आपला विकास हा 100% होणार, का की आपल्याला मोदी गॅरंटी आणि मोदी सरकार जर आलं तर तुम्हाला सांगतो सर्व काही योजना तर तुम्हाला माहिती मोदी सरकारने काय काय दिल्या आहे, त्या योजना सुद्धा पास होणार आहे आणि झाल्याचे। का की इडून पुढे आपल्याला बाबांची, मोदी सरकार आणि बाबांची खूप गरज आहे। भारतीय जनता पार्टीने 10 वर्ष झाले त्यांच्या ताब्यात दिल्यापासून भारतीय जनता पार्टीने खूप विकास केला आहे। म्हणतात ना जिसने राम को लाए हम उसी को लाएंगे। राम मंदिर हे 90 वर्षापूर्वीचं होतं, किती दंगे झाले 99-92 साली, तरी कोणी राम मंदिर बनवलं नाही, पण मोदी साहेबांनी एकदा हाती घेतलं, राम मंदिर एकदम बनवण्यात आलं।
बनलं का नाही ताई नो? बरोबर सांगा खूप काही आहे, पण काय करणार, भरपूर मान्यवर आले आहे. फक्त आता मी एक दोन घोषणा द्यावत्या, तुम्ही द्यायच्या, पुरुषांनी नाही द्यायच्या, फक्त महिलांनी. बोला जय श्रीराम. मुलांनी नाही द्यायच्या, महिला अजून स्वयंपाक बाकी का नाही त्याचं तपासू दे वाळा. ताईंनी फक्त बोला जय श्रीराम. वा महिला स्वयंपाक करून आता माणसं उपाशी जातात, आता माणसांनी द्या. बोला भारत माता की. काही खाता तुम्ही गपची बसा रे, माणसांना बोलू द्या. माणसांनो बोला भारत माता की. अरे वा, हे बा असं तरुण तळपतात, सगळ्यांना आपल्या गरज आहे तुमची, आणि तुम्ही असेच राहा. एवढं बोला सांगा खूप काही आहे. मला 2 शब्द बोलायची जी संधी दिली, मी तुमचा सगळा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. जय श्रीराम. सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले माझ्या माता भगिनी वडीलधारी यांना जय श्रीराम. आज आपण एक कॉर्नर सभेला जमलेलो आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता काय चाललंय. आज आपल्याला भारतीय जनता पार्टीचे लाडके उमेदवार माननीय खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे हे आपले खासदारकीचे उमेदवार आहेत. तर यांना आपण या अगोदरी मतदान केलेले आहे, परंतु आता सुद्धा त्या जोमाने त्यांना आपल्याला निवडून आणायचंय. आपल्याला मोदी साहेबांनी यावेळेस आपल्याला 400 पार करायचे. मोदी साहेबांनी आपल्याला ज्या ज्या वचननामा दिलेले होते ते वचननामे ते पूर्ण करत आहेत. राम मंदिर आज देशातला आपला किती मोठा प्रश्न होता. काही लोकांना, विरोधी लोकांना असं वाटत होतं की राम मंदिर होईल तर या भारतात ची अर्थव्यवस्था खराब होईल, दंगे होतील, हे होतील. परंतु त्यांनी इतक्या शांततेने राम मंदिर केलं की कुठेही एक मात्र बारीक खडा सुद्धा उडला नाही. आणि आपल्या हिंदुस्थानाची, हिंदू धर्माची, पूर्ण नागरिकांची एकच इच्छा होती की राम मंदिर हे व्हायलाच पाहिजे. आणि ते आज साक्षात सुंदर, इतकं सुंदर केलं की भरपूर लोक आपल्या भागातले जाऊन आलेत, त्यांनी प्रत्यक्ष पाहून आलेत की किती सुंदर मोदी साहेबांनी हे मंदिर केलेले आहे. आणि अजूनही मोदी साहेब मंदिर असो, या बेरोजगारीचा प्रश्न असो, कुठल्याही कामात मोदी साहेब मागे राहत नाही. आपली भारताची अर्थव्यवस्था ही सुद्धा पूर्ण जगात 1 नंबर कशी येईल त्या दृष्टिकोनाने त्यांचं काम चालू आहे. म्हणून आपल्या सगळ्या नागरिकांना माझी एकच नम्र विनंती आहे की आपण डॉक्टर बाबांचे हात बळकट केले म्हणजे मोदी साहेबांचे हात बळकट केले. म्हणून आपल्याला 20 तारखेला न ऊन न वारा न पाहता आपण सगळ्यात जास्त मतांनी बाबांना निवडून आणू, असं आपण सगळ्यांनी निर्धार करून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. यानंतर आपल्या प्रभागातील छोटू भाऊ थोरात यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचंय. छोटू भाऊ थोरात. बंधू भगिनींनो, आपल्याला 20 तारखेला सकाळी 12 वाजेच्या आत मतदानाला जायचंय, एवढं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि कमळाचं बटन दाबायचंय आणि डॉक्टर सुभाष भामरेंना विजयी करायचंय, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद छोटू भाऊ. यानंतर भारतीय जनता पार्टी के जिल्ह्याचे सरचिटणीस
यशवंतरावजी येवलेकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत 2 शब्दात या ठिकाणी मांडायचं आहे. मनोज भाऊंनी सांगितलं की 2 शब्द म्हटले म्हणजे जय श्रीराम, त्याच्यातच संपून जाणार आहे. पण मी असं करणार नाही. आजच्या या आपल्या सर्वांचे लाडके खासदार आणि ज्यांना आपल्याला पुन्हा एकदा हॅट्रिक करून लोकसभेवर पाठवायचं आहे असे आपले लाडके नेते आदरणीय डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवण्याकरता या सभेला उपस्थित माजी महापौर प्रदीप नाना करपे, माजी महापौर जयश्रीताई आईडराव, आमच्या प्रदेशाच्या नेत्या बोरसेताई, आमच्या महिलाच्या जिल्हाध्यक्ष शिरसाटताई, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, सगळ्यांची नावं घेतले पाहिजे, सगळे तोला मुलाचे आहे, पण वक्त्यांना वेळ कमी आहे आणि लवकर सभा संपवायची. येत्या 20 तारखेला आपल्याला एक पुण्याचं काम करायचं आहे. ते सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या घटनेने आपल्याला जो अधिकार दिलाय तो अधिकार आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे ना. काय अधिकार दिलाय बाबासाहेबांनी? की आपल्याला मतदानाचा पवित्र अधिकार दिलाय. दानांमध्ये 3 दान श्रेष्ठ समजले जातात, कन्यादान, रक्तदान आणि मतदान, की ते दान करायचं असतं. त्याच्यामुळे कुठल्याही लालसेची कुठल्याही गोष्टीची हे न धरता प्रत्येकाने 20 तारखेला सकाळी लवकरात लवकर उठून, कारण ऊन प्रचंड असणार आहे 20 तारखेला, तर महिलांना खास करून विनंती आहे की त्या दिवशी पाणी जरी आलं तरी ते लवकरात लवकर भरून आणि आपल्या धुणी भांडी नंतर करायची. कारण सगळं आपल्याला मोदी साहेबांना या देशाचा पंतप्रधान करायचं आहे. मोदी साहेबांनी आपल्याकरता काय केलं माहितीये का प्रत्येकाला? मोदी साहेबांनी आपल्याला एकच गॅरंटी दिली आणि गॅरंटीचं एकच नाव आहे की मोदी साहेब. कारण ते गॅरंटी का घेतात? आपण कुठली पण वस्तू घेतो की त्याची गॅरंटी विचारतो, पहिले घेतो का नाही? प्रत्येक वस्तू घ्यायला जातो तर आपण गॅरंटी विचारतो ना. तर मोदी साहेबांनी सगळ्यांची गॅरंटी घेतली. काय? की जे काम ते सुरू करतात ते पूर्ण करण्याची ते गॅरंटी घेतात. म्हणून ते म्हणतात की हे मोदी की गॅरंटी आहे. त्यांनी जेवढ्याही योजनांचा शुभारंभ केला त्या सगळ्यांचा त्यांनी लोकार्पण मोदी साहेबांनी केलंय. आपल्या भागात त्याचप्रमाणे काम मोदी साहेबांप्रमाणे आपले डॉक्टर बाबासाहेब करतात. बाबासाहेबांनी अक्कलपाड्याहून जे पाणी आपल्याला धुळ्याला आणलं त्याचा शुभारंभ बाबासाहेबांनीच केला आणि त्याचा आता लोकार्पणही बाबासाहेबांनीच केलं. ज्याप्रमाणे मोदी साहेब गॅरंटी घेतात त्याचप्रमाणे आपले बाबासाहेब गॅरंटी घेत आहेत. आपल्या महाराष्ट्रात जेव्हापासून आपलं युतीचं सरकार आलं सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला असेल? महिलांना. काय फायदा झाला तुम्हाला महिलांना माहिती आहे का? तुम्ही आठवड्यातून 15 दिवसातून बाहेर जायला लागले. का बरं जायला लागले? कारण तुम्हाला अर्ध तिकीट झालं. झालंय का नाही? मग फायदा कोणाला झाला? तुम्हाला झाला ना. दर 8-15 दिवसात आपल्याला बाहेर जायला भेटायला लागलं. जिथे पाहिजे तिथे प्रवास आपल्याला करता यायला लागला. असं हे आपलं भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं सरकार आहे की जे लहानातून लहान आणि मोठ्यातून मोठ्या वयस्कर माणसांचा, सर्व वयोगटातील माणसांचा, महिलांचा, सगळ्यांचा विचार करणार आपलं सरकार आहे. यामुळे पुन्हा आपल्याला हेच सरकार आपल्याला महाराष्ट्रात पण आणायचं आहे आणि केंद्रात पण आणायचं आहे. आपल्याला सगळ्यात आधी केंद्रात सरकार आणायचं आहे, ते मोदी साहेबांचं आणायचं आहे. आणि मोदी साहेबांचं सरकार आणायचं असेल तर आपल्याला डॉक्टरांना पुन्हा निवडून द्यायला लागेल. बाबा मोदी साहेब पंतप्रधान होतील. ज्याप्रमाणे आज मोदी साहेबांची ख्याती अख्ख्या जगात झाली आहे, विश्वगौरव असे आपले मोदी साहेब झाले. याच्या आधी 2014च्या पहिले आपले पंतप्रधान कुठे जायचं कळायचं का कोणाला? काहीच कळायचं नाही. कुठं जाऊन आले, काय झाले? मोदी साहेबांनी अख्ख्या जगात भारताचं नाव पुढे नेलं. कोरोना सारख्या महामारीत जर आपल्याला वाचवलं असेल तर कोणी वाचवलं? मोदी साहेबांनी. आता 2029 पर्यंत सगळ्यांना मोफत रेशन मिळतंय का नाही रेशन? हे आपल्याला 2029 पर्यंत मिळणार आहे आणि ते आपल्याला कोण देणार आहे? मोदी साहेब देणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला जर रेशन 2029 पर्यंत पाहिजे असेल तर आपल्याला मोदी साहेबांनी आपली गॅरंटी घेतली आहे. तर मोदी साहेबांना निवडून आणायची गॅरंटी कोणी घेतली पाहिजे? आपण घेतली पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला आपले सगळे कामं बाजूला ठेवा आणि एकच पुण्यकर्म करा की ज्याचं फळ आपल्याला पुढील 5 वर्षात पाहायला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला मोदी साहेबांना मतदान करायचंय. कमळासमोरील आपल्या कमळासमोरचं बटन दाबायचं आणि डॉक्टर बाबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय. ते मागच्या वेळेस बाबा निवडून आले तर बाबा आपल्याला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री झाले आणि ह्यावेळेस जर मोठ्या लीडने बाबा निवडून आले तर बाबांना मोठं खातं केंद्रात मिळण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा आपल्या पूर्ण लोकसभेला होणार आहे, आपल्या बेरोजगार लोकांना होणार आहे. सगळ्या पूर्ण लोकसभेत विविध विकास कामं बाबा या माध्यमातून करू शकतील. त्याच्याकरता सगळ्यांना विनंती करतो की 20 तारखेला न विसरता न चुकता सकाळी उठून
लवकरात लवकर आमचे कार्यकर्ते येऊ ना येऊ आपल्यापर्यंत, पण आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि बाबासाहेबांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने आपल्याला या लोकसभा मतदारसंघातून निवडून द्यायचं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याला मोदी साहेबांना या देशाचा पंतप्रधान करायचंय. मोदी साहेबांनी आपल्याकरता काय केलंय माहितीये का प्रत्येकाला? हा, मोदी साहेबांनी आपल्याला एकच गॅरंटी दिली आणि गॅरंटीचं एकच नाव आहे की मोदी साहेब. कारण ते गॅरंटी का घेतात? आपण कुठली पण वस्तू घेतो की त्याची गॅरंटी विचारतो, पहिले घेतो का नाही? प्रत्येक वस्तू घ्यायला जातो तर आपण गॅरंटी विचारतो ना. तर मोदी साहेबांनी सगळ्यांची गॅरंटी घेतली. काय? की जे काम ते सुरू करतात ते पूर्ण करण्याची ते गॅरंटी घेतात. म्हणून ते म्हणतात की हे मोदी की गॅरंटी आहे. त्यांनी जेवढ्याही योजनांचा शुभारंभ केला त्या सगळ्यांचा त्यांनी लोकार्पण मोदी साहेबांनी केलंय. आपल्या भागात त्याचप्रमाणे काम मोदी साहेबांप्रमाणे आपले डॉक्टर बाबासाहेब करतात. बाबासाहेबांनी अक्कलपाड्याहून जे पाणी आपल्याला धुळ्याला आणलं त्याचा शुभारंभ बाबासाहेबांनीच केला आणि त्याचा आता लोकार्पणही बाबासाहेबांनीच केलं. ज्याप्रमाणे मोदी साहेब गॅरंटी घेतात त्याचप्रमाणे आपले बाबासाहेब गॅरंटी घेत आहेत. आपल्या महाराष्ट्रात जेव्हापासून आपलं युतीचं सरकार आलं सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला असेल? महिलांना. काय फायदा झाला तुम्हाला महिलांना माहिती आहे का? तुम्ही आठवड्यातून 15 दिवसातून बाहेर जायला लागले. का बरं जायला लागले? कारण तुम्हाला अर्ध तिकीट झालं. झालंय का नाही? हा, मग फायदा कोणाला झाला? तुम्हाला झाला ना. दर 8-15 दिवसात आपल्याला बाहेर जायला भेटायला लागलं. जिथे पाहिजे तिथे प्रवास आपल्याला करता यायला लागला. असं हे आपलं भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं सरकार आहे की जे लहानातून लहान आणि मोठ्यातून मोठ्या वयस्कर माणसांचा, सर्व वयोगटातील माणसांचा, महिलांचा, सगळ्यांचा विचार करणार आपलं सरकार आहे. त्यामुळे पुन्हा आपल्याला हेच सरकार आपल्याला महाराष्ट्रात पण आणायचं आहे आणि केंद्रात पण आणायचं आहे. आपल्याला सगळ्यात आधी केंद्रात सरकार आणायचं आहे, ते मोदी साहेबांचं आणायचं आहे. आणि मोदी साहेबांचं सरकार आणायचं असेल तर आपल्याला डॉक्टरांना पुन्हा निवडून द्यावं लागेल. बाबा मोदी साहेब पंतप्रधान होतील. ज्याप्रमाणे आज मोदी साहेबांची ख्याती अख्ख्या जगात झाली आहे, विश्वगौरव असे आपले मोदी साहेब झाले. याच्या आधी 2014च्या पहिले आपले पंतप्रधान कुठे जायचं कळायचं का कोणाला? काहीच कळायचं नाही. कुठं जाऊन आले, काय झाले? मोदी साहेबांनी अख्ख्या जगात भारताचं नाव पुढे नेलं. कोरोना सारख्या महामारीत जर आपल्याला वाचवलं असेल तर कोणी वाचवलं? मोदी साहेबांनी. आता 2029 पर्यंत सगळ्यांना मोफत रेशन मिळतंय का नाही रेशन? हे आपल्याला 2029 पर्यंत मिळणार आहे आणि ते आपल्याला कोण देणार आहे? मोदी साहेब देणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला जर रेशन 2029 पर्यंत पाहिजे असेल तर आपल्याला मोदी साहेबांनी आपली गॅरंटी घेतली आहे. तर मोदी साहेबांना निवडून आणायची गॅरंटी कोणी घेतली पाहिजे? आपण घेतली पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला आपले सगळे कामं बाजूला ठेवा आणि एकच पुण्यकर्म करा की ज्याचं फळ आपल्याला पुढील 5 वर्षात पाहायला मिळणार आहे. म्हणजे आपल्याला मोदी साहेबांना मतदान करायचंय. कमळासमोरचं बटन दाबायचं आणि डॉक्टर बाबांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायचंय. ते मागच्या वेळेस बाबा निवडून आले तर बाबा आपल्याला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री झाले आणि ह्यावेळेस जर मोठ्या लीडने बाबा निवडून आले तर बाबांना मोठं खातं केंद्रात मिळण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा आपल्या पूर्ण लोकसभेला होणार आहे, आपल्या बेरोजगार लोकांना होणार आहे. सगळ्या पूर्ण लोकसभेत विविध विकास कामं बाबा या माध्यमातून करू शकतील. त्याच्याकरता सगळ्यांना विनंती करतो की 20 तारखेला न विसरता न चुकता सकाळी उठून लवकरात लवकर आमचे कार्यकर्ते येऊ ना येऊ आपल्यापर्यंत, पण आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि बाबासाहेबांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने आपल्याला या लोकसभा मतदारसंघातून निवडून द्यायचं आहे एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनीही आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करायचंय. सन्माननीय व्यासपीठ, येत्या येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आज आपल्याकडे उपस्थित असलेले यशवंतजी येवलेकर, माजी महापौर प्रदीप नाना करपे, तसेच माजी महापौर जयसीताई अहिरराव, उपस्थित डॉक्टर माधुरीजी बापना, जिल्हा अध्यक्षा आमच्या वैशालीताई शिरसाट, नगरसेविका वंदनाताई थोरात व सर्व सन्माननीय व्यासपीठ, इथे उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी, माझ्या मित्रांनो, आपले नगरसेवक पण विकास करतायत, आपल्या माजी महापौरांनी पण सर्वांनी प्रयत्न केले आहेत आणि आपल्याला येत्या 20 तारखेला मोठ्या प्रमाणात मतदान करायचंय. जेणेकरून आपण बांबे डॉक्टरांना मतदान नाही करायचंय, आपण सरळ सरळ मोदी साहेबांना मतदान करतोय आणि मोदी साहेब बळकट झाले तर आपला देश बळकट होणार आहे. आपण नारा दिलेला आहे 400 पार आणि आपल्याला 400 पार जर करायचं असेल तर सुरुवात आपल्या धुळे शहरापासून करायची. धुळे शहरातून आपल्याला जास्त लीड द्यायचं आहे. धुळे, मालेगाव,
सटाणा बागलाण हा भाग सगळा आपल्याकडे जोडलेला आहे. पण त्यातल्या त्यात धुळे शहरातून जास्त लीड दिला तर आपल्याला आपल्या घराचा खासदार म्हणून निवडून देता येईल आणि आपल्याला छातीडोक सांगता येईल की आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही आमच्या भागाचा, आमच्या शहराचा, आमच्या लोकसभा मतदारसंघाचा विकास करावा ही आपल्याला खासदार साहेबांना विनंती करता येईल. मागच्या वेळेस त्यांना राज्य संरक्षण मंत्रीपद भेटलं होतं, यावेळेस पण आपल्याला काही ना काही मंत्रीपद मिळणारच. त्या दृष्टिकोनातून आपल्याला मतदान करायचं आहे. माझी माता भगिनींना सगळ्यांना विनंती की आपण 20 तारखेला लवकरात लवकर सगळे सर्व कार्यक्रम घरातले सर्व आटपूट आपण 11 वाजेच्या आत मतदानाला निघा, जेणेकरून उन्हाचा ताप वाढणार नाही. खूप ऊन आहे. आपल्याला धुळे शहरातून 12 वाजेच्या आतच महिलांचं सर्व मतदान करून घ्यायचं आहे. तसंच पुरुषांना पण विनंती आहे, आपणही सर्वजण सर्व ताकदीनुसार आपल्या मित्रांना, आजूबाजूच्या सर्व सहकाऱ्यांना सांगून आपल्याबरोबर मतदानाला आपल्या भागातून करून द्यायचंय. एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील माजी महापौर सर्वांना परिचित जयश्रीताई राव यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सगळ्यांना जय श्रीराम. या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले धुळे शहराचे माजी महापौर आदरणीय नानासाहेब करपे आणि सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित सर्व या भागातील ज्येष्ठ श्रेष्ठ वडीलधारी मंडळी, मातांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण सर्वजण जमलेलो आहोत. त्याचं कारण म्हणजे लोकसभेची निवडणूक आपल्या सर्वांसमोर आलेली आहे. म्हणून आपल्याला लोकसभेसाठी माननीय बाबासाहेब सुभाषजी भामरे यांना निवडून द्यायचं आहे. आपण बघतो की रस्ते, पाणी, गटार त्यासाठी महानगरपालिकेची निवडणूक होत असते. परंतु आजची जी लोकसभेची निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक देव, देश आणि धर्म यासाठी लढवली जाणार आहे. म्हणून सगळ्यांनी देव, देश आणि धर्मासाठी कामाला लागायचं आहे आणि आपल्या भागातून जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहे. आपल्या भागातील 4ही नगरसेवक यांच्या माध्यमातून अनेक विकास कामंही त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांची देखील खूप मोठी मदत ही लाभलेली आहे. आपण बघत आहोत की माझ्या आधी बोलताना वक्त्यांनी सांगितलं, आज तुम्ही सगळेजण अर्ध्या तिकिटात फिरतात, एसटी मध्ये फिरतात की नाही, का नाही फिरत? तुम्हाला मोफत रेशन भेटतं की नाही? उज्ज्वला गॅस योजना मिळाल्या, तसेच अनेक जणांना शौचालयासाठी अनुदान हे मिळालं. त्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आज देखील आपल्या महिला, या 70 वर्ष काँग्रेसने या देशावर राज्य केलं, परंतु तरी देखील आमच्या महिला रस्त्याच्या कडेला शौचालयाला बसायच्या. आणि यासाठी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी अंत्योदयचा विकास झाला पाहिजे, गरिबांच्या कल्याण झालं पाहिजे, यासाठी गरीब कल्याणच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या आणि आमच्या महिलांसाठी शौचालयासाठी इज्जत घर म्हणून प्रत्येकाला अनुदान दिलं. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अनुदान दिलं. अशा अनेक योजना या माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आणलेल्या आहेत. ही निवडणूक जी आहे ही देव, देश आणि धर्मासाठी आहे असं मी म्हटलं. तर देवासाठी असं की 500 वर्षापासून आपण सर्वजण वाट बघत होतो की प्रभू श्री रामचंद्र यांचं मंदिर अयोध्येला झालं पाहिजे. ज्यावेळेस बाबरी मस्जिदचा ढाचा पडला त्यावेळेस अनेक लोकांचं बलिदान हे गेलं. 70 वर्ष काँग्रेसने राजकारण केलं. प्रत्येक वेळेस आपल्याला सांगितलं की राम मंदिर बनवू, परंतु राम मंदिर झालं नाही. आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने लढाई आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी लढली आणि सुप्रीम कोर्टात आपल्या देशाची, आपल्या राम मंदिरासाठी जी महत्वाची बाजू होती ती बाजू सुप्रीम कोर्टात मांडली. आणि 22 जानेवारीला अयोध्येत मोठ्या दिमाखात आपले जे प्रभू श्री रामचंद्र होते, याच्या आधी जर कुणी अयोध्येला गेलं असेल तर पाहिलं असेल, एका तंबूमध्ये ते प्रभू श्री रामचंद्र हे होते, परंतु त्यांना मंदिरापर्यंत नेण्याचं काम हे नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलं. आणि 22 जानेवारीला अयोध्येला प्रभू श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा ही करण्यात आली. त्यावेळी आपण पाहिलं असेल की अयोध्येला तर जल्लोष झालाच, परंतु आपल्या शहरात, प्रत्येक गावात, या देशात त्याचा जल्लोष करण्यात आला. आपल्या देशातच नाही तर इतर देशांनी देखील प्रभू श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा झाल्याचा जल्लोष हा सर्वच ठिकाणी केला. अनेक गल्ली बोळांमध्ये दिवाळीला देखील एवढे फटाके फोडत नाही, एवढे फटाके हे त्या दिवशी फोडण्यात आले. एवढं मोठं स्वप्न माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी तुमच्या माझ्या सगळ्यांचं असलेलं प्रभू श्री रामचंद्र यांचं मंदिर साकार करून ते पूर्ण केलं. धर्माची लढाई अशी आहे की आपण सर्वजण तर खऱ्या अर्थाने बॉर्डरवर राहतो. मागच्या पंचवार्षिकला आपली चुकी झाली
याचं कारण असं आहे की आपले हिंदू लोक मतदानाला निघत नाहीत. आपल्या भागातून तरी निघतो आपण, परंतु जे काही सुशिक्षित लोक असतात त्यांना त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी म्हणून सुट्टी ही शासनाकडून जाहीर केली जाते आणि त्या सुट्टीचा वापर कोणी बाहेर गावी जाण्यासाठी, कुणी कुठे देवदर्शनाला जाण्यासाठी असा त्या सुट्टीचा वापर करतात. परंतु खऱ्या अर्थाने संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीने आपल्याला दिलेला अधिकार हा मतदानाचा आहे आणि त्याचा आपण वापर केला पाहिजे. आपले लोक मतदानाला निघत नाही आणि जर तुम्ही पाहिलं असेल त्या मुस्लिम लोकांची इतकी गर्दी असते, त्यांच्या रिक्षात बायका मावत नाही तरी देखील एकावर एक बसून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या महिला येतात आणि मतदान करतात. त्यामुळेच आपल्या चुकीमुळे MIMचा आमदार हा धुळे शहरात निवडून आला आणि खरं तर आपण बॉर्डरवर राहतो. या ठिकाणी आपल्यासाठी ही लढाई महत्वाची आहे. आपल्या भागातून 100% मतदान हे त्या दिवशी झालंच पाहिजे असं आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. मतदानाची तारीख आहे 20 मे. 20 मेला आपल्याला सर्वांना सकाळी 7 वाजेपासून मतदान हे सुरू होणार आहे. उन्हाचे दिवस आहेत, 20 मेला अजून जास्त ऊन असेल तर त्यामुळे आपलं मतदान हे सकाळी लवकर आपण केलं पाहिजे. आज जर आपण पाहिलं की प्रदीप पंडितजी मिश्रा यांच्या माध्यमातून सगळेच जण आपण सकाळी 1 लोटा जल हे अर्पण करायला जातो की नाही. 1 लोटा जल महादेवावर श्री शिवाय नमस्तुभ्यम. आणि असंच आपल्याला 20 मेला देखील आपल्या जवळच्या महादेव मंदिरात जायचं आहे. 1 लोटा जल महादेव मंदिरावर अर्पण करायचं आहे आणि त्या ठिकाणी श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलायचं आहे. प्रभू श्री रामचंद्रांची आराधना करायची, त्यांचा नमस्कार करायचा आहे आणि मग मतदानाला जायचं आहे. आपलं मतदान असं पाहिजे की ते कमळाचं फूल दिसल्याबरोबर त्या समोरचं बटन दाबायचं आहे. ते बटन दाबल्याबरोबर कमळाचं फूल हे प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी अर्पण होईल. असाच प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे. असंच तुम्हाला सगळ्यांना सांगते, कमळाचं फूल आपल्या भागातून मतदानाची टक्केवारी ही सगळ्या भागातली दिसते. कुठल्या भागात किती मतदान झालं पाहिजे. आज या ठिकाणी आपल्या भागातून 4ही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत. मोठ्या प्रमाणात जे काही आपले पदाधिकारी आहेत हे देखील या भागातून आहेत. आता जर पाहिलं या ठिकाणीच व्यासपीठावर नाना असतील, मी असतील, आम्ही दोघं धुळे शहराचे माजी महापौर आहोत. त्यानंतर आपले सगळे पदाधिकारी असतील, या मंडळचे अध्यक्ष बबन भाऊ, माधुरीताई या भागातून आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे उमेदवार आहेत डॉक्टर सुभाष बाबा भामरे ते देखील आपल्या या परिसरातूनच आहे. म्हणून आपल्या इकडचं जे काही कमळाचं मतदान आहे ते 100% झालं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते. आपण आलेले आहात आपल्या भागातील, आपल्या परिसरातील आणि धुळे शहरात आपले जे नातेवाईक राहत असतील, मित्र मैत्रिणी राहत असतील तर यांना देखील कमळाला मतदान करायला लावायचं आहे असंच या ठिकाणी सांगते आणि पुढच्या सभेला जायचं. त्यामुळे इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण येत्या 20 मेला होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र जमलेलो आहोत. ही निवडणूक खूप महत्वाची आहे. ही काही नगरपालिकेची निवडणूक नाही किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही लोकसभेची निवडणूक आहे. ही आपल्या देशाची निवडणूक आहे आणि आपल्या देशाचं नेतृत्व कोण करेल हे ठरवण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करते की आपल्या देशाचं जर आपल्याला कणखर नेतृत्व हवं असेल, आपला देश नीट चालावा असं वाटत असेल तर माननीय मोदीजींना आज तरी मला कोणी दुसरा पर्याय दिसत नाही. आपण सर्वांनी बघितलं गेल्या 10 वर्षात जो मोदीजींनी नवा भारत तयार केला, ज्या नव भारताची संकल्पना वाढली की ज्या भारतात गरिबाला प्राथमिकता मिळेल, ज्या भारतात गरिबीचं निर्मूलन होईल, बेरोजगारीचं निर्मूलन होईल, जो भयमुक्त आणि भूकमुक्त भारत असेल. आपण सगळ्यांनी बघितलं की गेल्या 50-60 वर्षात जे काँग्रेसच्या राज्यात झालं नाही ते गेल्या 10 वर्षात मोदीजींनी करून दाखवलं. गरिबी हटावचे नारे तर अनेक वेळा लावलेले जायचे, पण मोदीजी आल्यापासनं खऱ्या अर्थानं गरिबांच्या कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबवला. गरिबांसाठीच्या योजना त्यांनी सुरू केल्या आणि आज आपण अभिमानाने सांगू शकतो की आपल्या देशात 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढण्याचं मोठं काम माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं आहे. संपूर्ण जगातले अर्थशास्त्रज्ञ अचंबित झाले की एवढं मोठं काम कसे करू शकले, पण ही वस्तुस्थिती आहे. आज आपण बघतोय मोदीजींच्या माध्यमातून अनेक योजना चालू आहेत. पंतप्रधान आवास योजनांच्या मार्फत 50 कोटी लोकांना पक्की घरं या ठिकाणी मिळाली. आकडेवारी बघितली तर खूप मोठी आकडेवारी आहे. प्रत्येक कामाचीच 11 कोटी शौचालय पूर्ण भारतात मोदीजींच्या मार्फत निर्माण झाली आणि महिलांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न त्यांनी त्याच्यातनं केला. आज गरिबांसाठी घर देण्याचं काम केलं, पाणी देण्याचं काम केलं.
पिण्याचं पाणी सुद्धा 50 कोटी लोकांना घरापर्यंत पोहोचत नव्हतं, ते एवढं मोठं काम मोदीजींनी केलं. मुद्रा लोन योजना सुरू केली, त्यात लाभार्थी जवळजवळ 51 कोटी लोक आहे आणि मला त्याच्यात अभिमानाने सांगावंसं वाटतं की त्या 51 कोटी लोकांपैकी 31 कोटी महिला आहेत की ज्या आज त्या मुद्रा लोनचा फायदा घेऊन आपल्या पायावर उभ्या आहेत आणि आपला त्यांनी व्यवसाय धंदा सुरू केलेला आहे आणि महिलांना स्वावलंबी बनवण्याचं काम मोदीजींनी या मार्फत केलेलं आहे. आज महिलांसाठी कित्येक योजना मोदीजींनी सुरू केलेल्या आहेत. पूर्वीच्या वक्त्यांनी पण सांगितलं, आज एसटीचा प्रवास तुमच्यासाठी 50% सवलतीत सुरू केलेला आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना चालू केलेली आहे. जे सरकारी नोकरीत आहेत महिला, त्यांना फक्त 3 महिन्याची प्रसूती रजा पगारदारी असायची, ती आता 6 महिने केलेली आहे. मातृवंदना योजना आहे, उज्ज्वला गॅस योजना आहे. अशी योजनांची नावं जर आपण सांगत गेली तर वेळ कमी पडेल, पण या सगळ्या योजना मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की फक्त कागदावरच नाहीये, त्या प्रत्यक्षात उतरल्या आहेत. यापूर्वी पण योजना अनेक असायच्या, पण त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचायच्या नाही आणि त्याला कारण होता या देशातला भ्रष्टाचार. राजीव गांधी स्वतः सांगायचे की दिल्लीतनं मी 1 रुपया जेव्हा पाठवतो तेव्हा शेवटच्या माणसाला फक्त 15 पैसे पोहोचतात आणि 85 पैसे ही व्यवस्थाच खाऊन जाते. मोदीजींनी हे बघितलं, ते पंतप्रधान झाले तेव्हा आधार कार्डच्या माध्यमातून आणि जनधन योजनेच्या माध्यमातून ज्या ज्या योजना त्यांनी सुरू केल्या त्या शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत डायरेक्ट त्यांच्या खात्यात पैसे पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून आज या सगळ्या योजना व्यवस्थितपणे चाललेल्या आहेत. आणि हे सगळं करत असताना एक बलशाली भारत निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज जगात ताठ मानेनं आपण भारतीय म्हणून वावरू शकतो. आज चायना आणि पाकिस्तानला आपल्याकडे वाकड्या नजरांनी बघायची हिंमत सुद्धा नाहीये. तुम्ही 10 वर्षापूर्वीचा काळ आठवा. आपल्या मतदारसंघासाठी अक्कलपाडा धरण असेल, सुलवाडे जामफळ धरण असेल, नॅशनल हायवेज असतील. आपल्या धुळे शहरात 6 नॅशनल हायवेज आपल्या धुळे जिल्ह्यातून जातात, जे कुठल्याच जिल्ह्यात एवढे अधिक नॅशनल हायवेज जात नाही, ज्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढते आणि भविष्यात बरेच उद्योग आपल्या धुळ्यात येतील, कारण प्रत्येक उद्योगाला कनेक्टिव्हिटी लागत असते. विक्रमी मताधिक्याने आपण निवडून द्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईन आहे, मग मी इतक्या वेळ लाईनीत उभं राहू का? तर आपले लोक परत जातात. तसेच त्यांचं एकच म्हणणं आहे की समोर उमेदवार कोण आहे ते बघणार नाही, त्यांना मोदींना अडवायचंय आणि हे कुठेतरी आपल्याला थांबवायचं. मी हे याचा उल्लेख याच्यासाठी करते की आपण बॉर्डरवर राहतोय आणि माझी एक मैत्रीण तिथे अलंकारमध्ये राहत होती. तिची काय अवस्था झाली, तिच्याकडनं कशा प्रकारे घर घेतलं गेलं, म्हणजे अक्षरशः हिसकावून घेतलं गेलं, हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे, तो अनुभव घेतलेला आहे. मी पुन्हा एकच रिक्वेस्ट करेल की सकाळी लवकर मतदानाला निघा आणि आज मोदीजींच्या नेतृत्वात जे आपल्या देशाकडे बघितलं जातं, खरोखर आपली मान अशी उंच होते. कारण मी पण परदेशात फिरते, आधी जेव्हा विचारलं जायचं की कुठून येत, आपण जर सांगितलं इंडियातनं तर आपल्याकडे थोडं तुच्छतेने पाहिलं जायचं आणि तेच आज इतकी परिस्थिती बदललेली. जेव्हा आपण सांगतो इंडियातून आलोय तर ते इतक्या आदराने पाहतात, मोदीजींचा इंडिया का असं ते विचारतात. तेव्हा कुठेतरी असं वाटतं की खरंच आपण भाग्यवान आहे की आपल्याला अशी पंतप्रधान मिळालेली आहे. तर मी सर्वांना एक विनंती करेल, 20 तारखेला सकाळी लवकरात लवकर माता भगिनींनी सगळा स्वयंपाक वगैरे नंतर आल्यानंतर करावा. सकाळी आधी जाऊन कमळाचं बटन दाबा, जास्तीत जास्त वोटिंग करा, कारण ग्रामीण मधून बाबांना नेहमी लीड मिळालेलं आहे आणि धुळे शहरातून कमी मिळालेलं आहे. तर यावेळेस असं न होता आपल्या धुळे शहरातून जास्तीत जास्त लीड कसं मिळेल, कारण बाबा तर येणारच आहेत, निवडून येतीलच, यात काही शंकाच नाहीये, पण आपल्याला जास्तीत जास्त लीड बाबांना द्यायचं आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला प्रभाग क्रमांक 11 मधून सर्वात जास्त मतदान बाबांना कसं करता येईल याच्यावर आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. सर्वांना नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून आजच्या या आपल्या स्वामीनारायण चौक परिसरातील कॉर्नर सभेच्या साठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे, त्या परिसरातील सर्व लाडके माता बंधू भगिनी, व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठावर बरेच लोक असल्यामुळे सर्वांचं नाव घेताना वेळ जाईल आणि
बराच वेळ झाला असल्यामुळे आपल्याला माता भगिनींनाही स्वयंपाक करायचा आहे, म्हणून मी सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व माता बंधू भगिनी, धुळे लोकसभेच्या आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार डॉक्टर सुभाषजी भामरे यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते आपल्याला त्यांना तिसऱ्यांदा धुळे लोकसभेचे खासदार निवडून आणायचे. कारण असं आहे की सर्वात पहिले डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे हे आपल्या परिसरात राहतात. म्हणजे आपलं जे उमेदवार आहे ते आपल्या घरातले उमेदवार, आपल्या परिसरात राहतात म्हणजे आपल्या घरात राहतात. म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की त्यांना प्रचंड मतांनी आपण कसं निवडून आणू शकतो. आणि गेल्या 10 वर्षापासून त्या आपल्या धुळे लोकसभेचे खासदार आहेत, माजी मंत्री आहेत. त्यांनी या धुळे शहरासाठी आणि या मतदारसंघासाठी अतिशय चांगले कामं त्यांनी आपल्याला विकासाचे कामं करून घेतले. त्यामध्ये ज्यावेळेस मी महापौर असताना याच्या अगोदर या धुळे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचं शासन नव्हतं, राज्य नव्हतं. त्यावेळेस आपण बघत होतो की या शहरातले रस्ते खराब होते, पाणी पुरवठा योजना विस्कळीत झालेली होती, 8-8, 9-9 दिवस पाणी येत नव्हतं, अत्यंत दुरावस्था झालेली होती. नंतर या धुळे महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं. भारतीय जनता पार्टीचे 53 नगरसेवक या धुळे महापालिकेत आले आणि नंतर आपले खासदार साहेब यांनी सत्तेत असल्यामुळे अतिशय चांगले कामं, अतिशय विकासाचे कामं या शहरासाठी केले. सर्वात मोठं म्हणजे त्यांनी अक्कलपाडा पाणी प्रश्न याच्यासाठी अमृत 2 मधून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडून 170 कोटी रुपये या धुळे शहराला पाणी पुरवठ्यासाठी आणले. आणि ती पाणी पुरवठा योजना अक्कलपाड्यापासून तर धुळे शहरापर्यंत आणि धुळे शहरातल्या प्रत्येक भागामध्ये त्या पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन टाकून आज तुम्ही बघताय जे 8-8 दिवसानंतर पाणी येत होतं ते आपण 2 ते 3 दिवसात देतोय. आणि अतिशय फिल्टर असं पाणी, कारण नवीन जल शुद्धीकरण केंद्रही आपण त्यांच्या माध्यमातून केलं असल्यामुळे अतिशय शुद्ध आणि फिल्टर पाणी आपण या शहरासाठी देऊ शकतो. दुसरं, त्यांनी कितीतरी वर्षापासून आम्ही लहान असताना तुम्ही सर्व आता इथे बरेच वयस्कर मंडळी बसले, हे पण ज्यावेळेस 20-30च्या याच्यात असतील त्यावेळेपासून या धुळे नरडाणा इंदोर मनमाड धुळे नरडाणा इंदोर रेल्वे लाईनसाठी बरेच आंदोलन झाले. पण बाबासाहेबांनी आपलं खासदार झाल्यापासून अतिशय जातीपूर्वक या प्रश्नाकडे लक्ष घातलं आणि आज आपण बघतोय या मनमाड धुळे नरडाणा इंदोर लाईनचं पहिलं टप्प्याचं काम बोरवीर ते नरडाणा हे काम सुरू झालेलं आहे. शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण केले गेलेले, त्याच्यातून त्यांना पैसे दिले गेलेले. म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेऊन पैसे दिले जातं तर त्यानंतर कामाला सुरुवात होते. म्हणून आता तुम्ही जाऊन बघू शकतात सर्वजण किती चांगल्या पद्धतीने काम रेल्वे लाईनचं सुरू झालंय. जरी नरडाणा पर्यंत आपली रेल्वे लाईन झाली तर भविष्यामध्ये ती इंदोर पर्यंत जायला वेळ लागणार नाही. अशा पद्धतीने अतिशय चांगले काम बाबासाहेबांनी या धुळे शहरासाठी व धुळे लोकसभेसाठी. आता आपण बघतोय, तुम्ही इथं आपण सर्वजण तुम्ही आपल्या या परिसरातील आहे. मी या परिसराचा मी नगरसेवक आहे. आमच्या वहिनी साहेब आहेत, वंदनाताई थोरात, दिनेश बागुल यांच्या पत्नी लक्ष्मी बागुल आहे आणि त्याच्यात बाळापूरचे संजय पाटील असे 4 नगरसेवक असताना या परिसरात आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस आम्हाला सर्वांना तुम्ही निवडून द्या तर तुम्हाला या परिसराचा 100% विकास करू. म्हणून ज्यावेळेस बाबासाहेब खासदार असताना, मी महापौर असताना आम्ही सर्व नगरसेवक बाबासाहेबांकडे गेलो आणि बाबासाहेबांना सांगितलं की आमच्या परिसरातील तुम्ही बघा आपल्या भागातील सर्व रस्ते कॉन्क्रीट आणि डांबरी झालेले,
34 कोटी रुपयाचे काम आपल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये झालेले आहे. तुम्ही लागलं तर तुम्ही सांगाल तर सर्व याच्याप्रमाणे लिस्ट प्रमाणे सांगेल. त्याच्यामध्ये आपले धुळे लोकसभेचे खासदार यांचा सिंहाचा वाटा आपल्या कामामध्ये आहे. आम्ही जरी काम करत होतो आमच्या पाठीमागे त्यांनी पत्र देऊन त्या पाठीमागे भक्कम उभं राहून त्यांनी निधी मिळवून दिलेला आहे. म्हणून ते आपल्या परिसराच्या आपण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहिलोय. त्यांचाही मोठा सिंहाचा वाटा या आपल्या कामामध्ये. आणि आपण बाबांना का निवडून द्यायचं? बाबांना याच्याकरता निवडून द्यायचं आहे. आत्ताच त्या बहिणीने देव धर्म आणि याच्यासाठी आपण हिंदुत्वासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे. आणि आपण बाबांना निवडून दिलं, बाबांचं बटन कमळाच्या फुलाचं बटन दाबलं तर थेट मत मोदी साहेबांना जाणार आहे. आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आपल्या देशासाठी आपला देश कसा सुरक्षित राहायला पाहिजे, आपले देशातील बांधव कसे, आपल्या माता भगिनी कशा सुरक्षित राहायला पाहिजे, रात्रंदिवस मेहनत करतात. तुम्ही बघितलं असेल सर्वात जास्त सुविधा दिल्या असेल तर सर्वात जास्त महिलांना सुविधा आदरणीय मोदी साहेबांनी दिल्या. तुम्ही बघताय कितीतरी करोडो महिलांना उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून गॅस मिळालेले आहे. कितीतरी महिला. आता अजून सर्वात महत्वाचा विषय म्हणजे येवलेकरांनी सांगितल्याप्रमाणे आता महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये बस प्रवास अर्ध्या तिकिटामध्ये असल्यामुळे आपल्याला किती मोठं आता लग्न कार्यामध्ये आपण जातो, कोणाच्या सुखादुखामध्ये जातो, किती मोठ्या प्रमाणात आपल्याला भाड्याची बचत होते. म्हणजे या सर्व गोष्टी धनलक्ष्मी योजना असेल, करोनामध्ये मोदी साहेबांनी 110 कोटी लोकांना फ्री करोना लस दिली. म्हणजे या सर्व गोष्टी आपल्या देशाच्या लोकांची चिंता मोदी साहेबांना आहे. आपल्या देशातील लोक महिला कसे सुरक्षित राहतील त्यासाठी मोदी साहेब रात्रंदिवस आपल्यासाठी कष्ट करतात. आणि 24 तासात फक्त 4 ते 5 तास झोप घेतात आणि पूर्ण वेळ देशासाठी आपल्या यांच्यासाठी काम करतात. म्हणजे असे कर्तृत्ववान आणि चांगले पंतप्रधान आपल्याला लाभलेले आहे. आज त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे आपल्या देशाच्या बाजूला आपले 2 दुश्मन देश पाकिस्तान आणि चीन आपल्या तुम्ही 10-15 वर्षापूर्वी बघा आपल्याशी भांडण करायचे, आपले जागा घ्यायचे. आपले त्यावेळेचे काँग्रेसचे जे नेते, त्यावेळेचे काँग्रेसचे पंतप्रधान ते फक्त पत्र युनो मध्ये पत्र द्यायचे आणि आपली तक्रार मांडायचे. पण आजची परिस्थिती अशी आहे, मोदी साहेबांनी आज अशी परिस्थिती आणून ठेवली की पाकिस्तान बी असं आपल्याकडे बघू शकत नाही आणि चीन बी बघू शकत नाही. आता आपणच त्यांच्यावर डोळे वटारून बघतो. म्हणजे एवढी मोठी ताकद आपल्या देशाची झालेली. आपला देश महासत्तेकडे चाललाय. फक्त ते कोण करू शकतो? आदरणीय मोदी साहेबच करू शकतात. मोदी साहेबांच्या ताकदीमुळे आपण काही करू शकतो. आपला देश पुढे जाऊ शकतो. म्हणून आपल्या सर्वांना आपल्याला एक निश्चय करायचा आहे आणि आपल्या धुळे लोकसभेचे आपले जे उमेदवार आहे डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब यांना आपल्याला मतदान करायचंय. 20 तारखेला आपलं मतदान आहे. उन्हाळा असल्यामुळे, ऊन जास्त असल्यामुळे मतदानाचा टक्का हा कमी झाला नाही पाहिजे. म्हणून आपण उत्साहाने लवकरात लवकर 12 वाजेच्या आत जेवढं जास्तीत जास्त मतदान करता येईल तर मतदान करत असताना आपण स्वतः मतदान करायचं. घरातल्या सर्व आपल्या घरातले वडीलधारे मुलं काय असतील जे मतदानाचे हक्कदार आहेत त्यांना घेऊन जाऊन करायचंय. शेजारच्यांना सांगायचंय, नातेवाईकांना सांगायचंय आणि 100% टक्का वाढेल, जेवढा टक्का वाढेल तेवढं वाढवून मतदान करायचंय. आणि त्या दिवशी आपण सकाळी उठून आंघोळ वगैरे करून देवाची पूजा करून आपण मतदानाला जायचंय. मतदान करताना आपण डॉक्टर सुभाषजी भामरेंचं नाव बघायचं आणि कमळाचं चिन्ह बघायचं. कमळ आणि आपल्या सर्वांची इच्छा आणि आपलं सर्वांचं स्वप्न आहे की तिसऱ्यांदा मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान आणि हा देश महासत्तेमध्ये आपण गेलो पाहिजे. हा आपला देश या जगाच्या पाठीवर महासत्ता झाली पाहिजे अशी आपली सर्वांची इच्छा असल्यामुळे आपल्याला डॉक्टर सुभाषजी भामरे साहेबांना मतदान करायचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत की आपण 20 तारखेला डॉक्टर सुभाषजी भामरे यांना मतदान करावे अशी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तारखेला लग्नाच्या या हे पण लग्नाचे जसं आपण जवाई पाहताना 4 वेळा विचार करतो, सून पाहताना 4 वेळा विचार करतो, बाकीच्यांना विचारतो, म्हणून ही सुद्धा देशाचं लग्न आहे। या आपल्या आझाद नगर मंडळामध्ये असलेल्या या आजच्या बैठकीला उपस्थित असलेले, वेळ कमी आहे, अजून मोहाडीलाही आम्हाला जायचंय, उपस्थित असलेले आपण निवडून दिले 2 वेळा महापौर झालेले प्रदीप नाना करपे आणि सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांची माफी मागून सगळ्यांनी सांगितलेलं आहे, पण मी एकच सांगेल की असा नेता आजपर्यंत कधी मिळालेला नाही। हे मी नाही सांगत, प्रदीप मिश्रा सांगतायत, सगळे साधू संत सांगतायत, जैन मुनी सांगतायत, आणि म्हणून आपण जर विसरलो तर मात्र वेळ पुढची खूप कठीण आहे। कारण 1947 नंतर इथले मुसलमान आरोळे मारतायत, लढ केली या पाकिस्तान, भास केलेंगे हिंदुस्तान, म्हणजे आम्ही आमचे मतदान आमचं वाढतंय। एक दिवस असा येईल की पुन्हा आम्ही अयोध्येचं बनलेलं राम मंदिर तोडू, अशी युट्यूबवर बघा त्यांचे मौला मौलवी काय सांगताय, सीए रद्द करू, पण आपण हिंदूंनो गाफील राहू नका। काय असेल, ऊन जरी झालं, अरे 4-4 वाजेला लग्न लागू राहिले, लग्न सोडून येतो का आपण? हे सुद्धा देशाचं लग्न आहे। आपण मतदानाला 20 तारखेला या, असा पंतप्रधान पहिल्यांदा मिळालेला आहे 1000 वर्षानंतर, जो चातुर्मास करतो, जो 3 नवरात्र करतो, पण त्या नवरात्रात साबुदाणा, बगर, शेंगदाणे, रताळे काहीच खात नाही, बरोबर, पाण्यावर राहून उपवास करणारा, आणि तरी एवढ्या उन्हामध्ये लोकांपुढे 4-4, 5-5 सभा घेणारा पहिला पंतप्रधान मिळालेला आहे। नाहीतर काँग्रेसचे काय सांगायचे, चतुर्थीच्या बी दिवशी आम्ही मटण खातो, एकादशीला बी मटण खातो, म्हणून शरद पवारला इकडे खड्ड पडून गेलंय। आणि ते शरद पवार ही सगळी मंडळी निघालेली आहे, ज्यांना फक्त मोदी नकोय। त्यांचा जाहीरनामा पहा, त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलेले मुसलमानांना सगळ्या सवलती दिल्या जातील। राहुल गांधी काय म्हणतो, पहले इस देश में सबसे पहला अधिकार मुसलमानों का है। मग आम्ही हिंदू कोण आहे? कारण हाच अलीगलीच आहे, हाच हिंदू नाही। कधी कुठे म्हणतो की मी हिंदू आहे, कधी म्हणतो मुसलमान आहे। पण इंदिरा गांधीच्या नवऱ्याचं नाव माहिती आहे का काय होतं? हा, गांधी होतं का? हा, फिरोज शाह मेहता, जो मुसलमान होता, फिरोज शाह बाटलीवाला, त्याची पैदास राजीव गांधी। राजीव गांधीचा बाई कोण? ख्रिश्चन, इटालियन, आणि तिचा पोऱ्या आता म्हणतो की मी हिंदू, हिंदूंच्या वस्तीत आलं का हिंदू। पण बंधूंनो, बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे की पहा, त्या पिशवीला हात खोलू नका, त्याच्यामध्ये बॉम्ब असते। रेल्वे स्टेशनवर गेलं का थैलीला हात लावू नका, त्याच्यामध्ये काहीतरी असेल। आता 10 वर्षामध्ये कुठेही स्टँडवर ऐकायला मिळत नाही की त्या थैलीला हात लावू नका, त्या पिशवीला हात लावू नका। का तर असा नेता मिळालेला आहे की त्याने सांगितलेलं आहे, मैं देश नहीं झुकने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा। आणि म्हणून जगामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्यानंतर लोक तिथले, ते काही गाड्या भरून आणलेले नाही, तिथले लोक उठून उभे राहतात। तिथला राष्ट्राध्यक्ष लाल कार्पेट टाकून मोदींचं स्वागत करतो। नाही तर पहिले पंतप्रधान देवगौडा, हा पहिला पंतप्रधान, त्याच्यानंतर कोणाला तो इंद्रजाल का इंद्रकुमार, कोणाला माहिती नाही, 3-3 महिन्याचे। आणि आता मी हे आम्ही तरी सांगतोय, आमचा पंतप्रधानचा उमेदवार कोण? नरेंद्र मोदी। यांच्याजवळ नवरदेवच नाही, हे बिगर नवरदेवाची लाईन आहे, मग मी इतक्या वेळ लाईनीत उभं राहू का? तर आपले लोक परत जातात। तसेच त्यांचं एकच म्हणणं आहे की समोर उमेदवार कोण आहे ते बघणार नाही, त्यांना मोदींना अडवायचंय, आणि हे कुठेतरी आपल्याला थांबवायचं. मी हे याचा उल्लेख याच्यासाठी करते की आपण बॉर्डरवर राहतोय,
आणि माझी एक मैत्रीण तिथे अलंकारमध्ये राहत होती, तिची काय अवस्था झाली, तिच्याकडनं कशा प्रकारे घर घेतलं गेलं, म्हणजे अक्षरशः हिसकावून घेतलं गेलं, हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे, तो अनुभव घेतलेला आहे. मी पुन्हा एकच रिक्वेस्ट करेल की सकाळी लवकर मतदानाला निघा आणि आज मोदीजींच्या नेतृत्वात जे आपल्या देशाकडे बघितलं जातं, खरोखर आपली मान अशी उंच होते. कारण मी पण परदेशात फिरते, आधी जेव्हा विचारलं जायचं की कुठून येत, आपण जर सांगितलं इंडियातनं तर आपल्याकडे थोडं तुच्छतेने पाहिलं जायचं, आणि तेच आज इतकी परिस्थिती बदललेली. जेव्हा आपण सांगतो इंडियातून आलोय तर ते इतक्या आदराने पाहतात, मोदीजींचा इंडिया का असं ते विचारतात. तेव्हा कुठेतरी असं वाटतं की खरंच आपण भाग्यवान आहे की आपल्याला अशी पंतप्रधान मिळालेले आहेत. तर मी सर्वांना एक विनंती करेल, 20 तारखेला सकाळी लवकरात लवकर माता भगिनींनी सगळा स्वयंपाक वगैरे नंतर आल्यानंतर करावा. सकाळी आधी जाऊन कमळाचं बटन दाबा, जास्तीत जास्त वोटिंग करा. कारण रामिंग मधून बाबांना नेहमी लीड मिळालेलं आहे आणि धुळे शहरातून कमी मिळालेलं आहे. तर ह्यावेळेस असं न होता आपल्या धुळे शहरातून जास्तीत जास्त लीड कसं मिळेल, कारण बाबा तर येणारच आहेत, निवडून येतीलच, यात काही शंकाच नाहीये. पण आपल्याला जास्तीत जास्त लीड बाबांना द्यायचं आहे आणि त्यातल्या त्यात आपल्याला प्रभाग क्रमांक 11 मधून सर्वात जास्त मतदान बाबांना कसं करता येईल याच्यावर आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. 20 तारखेला मतदानासाठी बाहेर निघावे, वेळात वेळ काढून आपली सर्व कामे बाजूला ठेवावी व बाबांसाठी मतदानाला बाहेर निघावे. 12 वाजेच्या आत ऊन होण्याच्या अगोदर सर्वांनी मतदान केलेच पाहिजे. आणि ही सर्वांना शुभेच्छा आहे की आपले बाबा इथे निवडून आलेच पाहिजे आणि आपल्या या धुळे शहरात आपल्या BJPचा झेंडा उंच गेलाच पाहिजे आणि आपले बाबा हे दिल्लीपर्यंत पोहोचलेच पाहिजे. सर्व माता भगिनी इथे जमल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.